नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आम्ही करणार आहे शिवांशीचं अन्नप्राशन आणि तुम्हाला दाखवते. बघा, आम्ही काल गेलो होतो सामान आणण्यासाठी, तर समोर तुम्हाला ते दाखवते. आणि इकडे बघा माझा स्वयंपाक झालेला, तर तुम्हाला दाखवते काय केले आज. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पहिले आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर बघा, आता वाजलेले सकाळचे 9:30 आणि आम्ही आज लवकरच करणार आहे तिचं अन्नप्राशन, कारण की तयारी करायला पण भरपूर टाईम लागतो. इकडे बघा, आईने हलवा करायसाठी गाजर आणले ते, पण आता होतो की नाही काय माहीत. आणि बघा, पोळ्या झालेल्या आहे माझ्या. इकडे छान अशी शेंगड्याची भाजी केली बघा. आणि इकडे बघा, छान अशी आम्ही त्याला मिठामध्ये मधुमक्का केलेली आहे. तर आईला पण खूप आवडती. आणि आता शिवच्या अन्नप्राशनला पण केलेली आहे. आणि इकडे बघा, शिवसाठी खीर पण रेडी केलेली आम्ही. तर आज शिव पहिली वेळ जेवण करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते कुठपर्यंत आलेली आमची तयारी. तर बघा, असा पसारा आहे, अजून आवरणं चालू आहे. सकाळचा टाईम असल्यामुळे बाबाचा डबा वगैरे करून दिलेला आहे. इकडे आमची. तर कशी वाटली तुम्हाला ही कमेंट करून सांगा. अजून भरपूर बाकी आहे, तर चालू आहे असं करणं. इकडे बघा, क्लिप ठोकताय का? हां, 2 in चिकट टेप लगेच पडून जातो. तर हे डेकोरेशन आपल्या हॉलमध्ये करणं चालू आहे. आणि हॉलमध्ये ते कॉट होता, तर मी ते पलीकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलं. मी तुम्हाला बोलली होती की शिवसाठी पूर्ण हे मोकळं करणे म्हणून, तर ते पण तुम्हाला दाखवते कॉट कुठं लावलेलं आहे. तर इकडे बघा, आमचे सकाळचे आतरून पण पडलेले अजून इथं, ते अजून उचलून ठेवायचे. या 2 पेट आहे ना, तर याची पण विल्हेवाट लावावं लागेल, म्हणजे आपण ठेवावं लागेल. बरोबर वाटतं का सरळ सोडलेलं? सरळच छान वाटेल ना, क्रॉस करण्यापेक्षा. तर आज शिवला आम्ही हा फ्रॉक घालणार आहे. तर सांगा, तुम्हाला आवडला का फ्रॉक? घातल्यावर पण छान दिसेल. घातलेला आहे तिला एक वेळेस. आणि शिव मॅडम अजून झोपलेले. बरं, आज देवाची कृपा, नाहीतर ती सकाळीच उठून बसती. तिला माहिती मोठा अन्नप्राशन आहे आज म्हणून, ठीक आहे नाही. तर हे ताट बघा, हे माझ्या मम्मीने दिलं होतं. तर आम्ही आता याच्यातमध्ये तिला ऑप्शन करणार आहे. खूप छान असं तिने संक्रांतीच्या टायमाला विकायला आणलं होतं बघा. तर मी एक घेऊन आली. याला खोलाव, काय करायची, याला खोलाव. तोंडात घालायची, कैरीला तोंडात घालायची, म्हणून तिचं आज अन्नप्राशन लवकर करू लागलो. हां, गाजरं खात होती ती, गाजरं. गाजर खायची, तुझे हेडेस असं करायचं. तर बघा, असं हे ताट आहे. याच्यात आपण तिचं आता ऑप्शन करणार आहे. तर जास्त काही आपण डेकोरेशन जास्त काही करणार नाही. सिम्पलच ठेवणार, जे घरात उपलब्ध वस्तू आहे त्या. कारण की आता अन्न पण नाही झालं आणि अचानक ठरलं आमचं तिचं अन्नप्राशन करायचं म्हणून. कारण की आज आम्हाला लग्नाला पण जायचं आहे. तर पहिले आम्ही अन्नप्राशन करून घेणार आहे आणि नंतर लग्नाला जाणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे बघा, हा जो कपाट पलीकडे होता तो आम्ही इथं घेतलेला आहे. आणि हा कॉट बघा, तर कॉट इथं आणलेला आहे. तर याचा लुक असा काही दिसतोय, म्हणजे एक छोटीशी बेडरूमच तयार झालेली इथं. बाबाला आणि यांना तर एवढं आवडलं ना घरी आल्याच नंतर. म्हणजे पसारा हलवला तर त्यांना राग आला होता, पण मग लावलं तर त्या पद्धतीने पण त्यांना छान वाटून गेलं. तर तुम्हाला कसं वाटलं लावलेला? कायची जागा वगैरे चेंज करायला पाहिजे, कमेंट करून नक्की सांगसाल मला तुम्ही. तर चला, आता आपण नेक्स्ट तयारी करू पुढची. शिवांशी दाखवते तुम्हाला काय करते. तर मॅडम आज बघा, रात्री ना खूप लेट झोपलेली ती. तरी पण 1 वाजला असेल तिला झोपायला. अरे बापरे, उठली तू? तिला लगेच लय बारीक चाळ आहे बाबा, लयच कानं बारीक आले तुला. झोपते तिची, अजून काही झोप झालेली नाही आहे. तिला आपण झोपू देऊ आणि आपलं काम चालू ठेवू. आणि लगेच पाठीमागून आवाज द्यायला लागली ना. आता हिला पण घेऊन जावं लागेल मला तिकडे. आणि हिला बघून आता आम्हाला डेकोरेशन करावं लागेल पुढचं. तर चला, चल बेटा. म्हण आज तुला म्हणा श्री स्वामी समर्थ. तू म्हणा शिकली ना, मग आत्या म्हण. बोला आत्या. तर सगळ्यांना आत्या म्हणती. बोला आत्या.
खूप छान आत्या म्हणायची शिकली ती. मावशी म्हण बरं बेटा, मावशी. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. बोल ना. आज बघितलं का काय येतं, आज तुला गाजर घालायचे. गाजर लय गाजर खाते तू. तर चल उठलो आम्ही पण आता. चलो दरवाजा लावत्या पिल्लू. चला उठलो ना आम्ही, उठलो. टंटन पाय काजानी तुसाठी अन्नप्राशनचं डेकोरेशन. अरे बापरे बापरे बापरे, या हातात हे पाय काय करत झाली बघ. अरे बापरे कशी पाठी बघायला. मला माल येतं आणि आई बघा इकडे काय करतात तुम्हाला दाखवतो. पण मला माल येतं, मला माल. आणि इकडे बघा आम्ही काल मंडीतून सामान आणलं होतं. तर आईची इकडे बघा काय तयारी चालू आहे आता. दुरणं भरणं चालू बघा. तर तिच्यासाठी आम्ही आणले 56 भोग है नाही. 56 भोग देवाला कसे 56 भोग खाल्ले. तर कृष्णाला कसे 56 प्रकारचे भोग दिले होते, तसं आम्ही पण मस्त असे 56 भोग आणलेले शिवसाठी, छोटे मोठे सगळे. तर चला आता ही आम्ही तयारी कंटिन्यू करतो. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवते मी एकदा, आणि कमेंट करून मला नक्की सांगसाल की कसं केलं मी हे डेकोरेशन, तुम्हाला आवडलं का. इकडे बघा शिवची मैत्रीण बसलेली बघा पुढे घेऊन. तर अशा प्रकारे केलं बघा. आणि हा ड्रेस आम्ही ते सांगितलेलंच आहे तुम्हाला की हा ड्रेस घालणार आहेत. आता याचा पण साईडला काढून ठेवलेला आहे. आणि आता शिवला आम्ही घालणार आहे आंघोळ. तर बघा शिवची आत्ताच मालिश झालेली आहे आणि तिने मध्ये एक झोप पण घेऊन घेतलेली आहे. म्हणजे आता ती खुशच, ती खुशच, कारण की तिला आज जेवण भेटणार आहे. आज पाची पकवान भेटणार आहे, 56 भोग. त्याच्यामुळे ती जास्तच खुश आहे. तर चला आता जन्म घेतला तिनं, भाग्यवान ती. तर चला आता आपण तिला आंघोळ वगैरे घालू आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तर बघा तिचा शूट शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठी बघा इकडे मी पिलू दाखवू दे ना, असा गंगाळमध्ये फुलं वगैरे टाकलेले आहे. आता आम्ही तिला आंघोळ वगैरे घालतो आणि छान कपडे वगैरे घालून रेडी करतो. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर बघा मी पण तयार झालेली आहे आणि शिवांशी पण रेडी झालेली, तुम्हाला दाखवते. तर बघा शिव किती छान दिसती. तर मस्त असा तिला छान ड्रेस घातलेला तो. आणि मी हा बेल्ट काल घेतला होता तिला, रोडावर आला तो बघा विकायला दारासमोर. तर मग मी एक घेऊन घेतला तिला, तो तिच्या ड्रेसवर पण मॅच झाला आणि ती एवढी खुश होती ना, खूपच खुश. तर आता सगळेजण बोलून घेतले होते मी घरी. तर चला आता आपण आपला कार्यक्रम चालू करू. तर तुम्ही तोपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आणि तुम्हाला सांगू का, सकाळपासून तयारी करतोय, अजून जेवण वगैरे केलं नाही. तयारीच्या नादामध्ये आम्हाला 1:30 वाजला, तरी आमची तयारी चालूच आहे. अजून काही शिवांशीचं अन्नप्राशन झालं नाही. तर बघा या सगळ्यांना बोलवण्यातच टाईम गेला, कारण की आमच्या इथं पाणी वगैरे आलेलं होतं. तर मग सगळ्यांना पाणी वगैरे पण भरायचं होतं आणि नळाला जे पाणी येतं ना त्याचा टाईमच फिक्स नाही राहत, त्यामुळे सगळ्यांना घोळच होऊन जातो. तर मग तरी पण 3 जणी आलेल्या होत्या, अजून 2-4 जणी बाकी होत्या. शेवटला तुम्हाला दिसेल त्या पण आलेल्या. तर इकडे बघा ह्या ताई ना, तर मग शिवला मस्त असं औक्षण करत होता तिच्या कुंकू वगैरे लावून. आणि मग त्याच्यामध्ये ना सोन्याची वस ठेवायचंच विसरून गेले होते मी. तर मग आईनी ना तर त्यांची पोत दिली होती त्याच्यामध्ये. आणि बघा ना किती छान बघती. तर तिला वाटत होतं हे काय नवीन करते, कारण की हे तिने स्वामीनीच्या टायमाला पण बघितलं होतं. कारण की आम्ही स्वामीचं अन्नप्राशन केलं होतं ना, तर तेव्हा ती एवढं ध्यान देऊन बघत होती ना, खूप तिला वाटत होतं तर समुद्री तिला खाऊ घालताय, पण मला कधी खाऊ घालणार. तर आज तिचा तो फायनली दिवस आलेला आहे आणि आज ती पहिलं अन्नाचा घास खाणार आहे बघा. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाकावरती कुंकू पडलं.
आशू Tiup, 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 tiup. बापरे प्राशन नाही का आता 6 महिने झाले ना आता खायला लागली बोरी नाही का दिदून तू दिदू आहे मला आता सांगितलं तिने आशीर्वाद मोठा आहे आशीर्वाद येत आहेच म्हणा आपल्याला आम्हाला आता सांगितलं आता आली हा ना आशीर्वाद मला आज ड्रायव्हर करणार सुट्टी तुझी प्यारी आशू शू Tiup, tiup, tiup. Shoo. Ashoo. Ashoo, shoo, shoo. पहिला घास खा तुम्ही खा हा मम्मा मम्मा वा 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 पहिला घास खाल्ला बाई आंबट केलं बाई नाही आता जास्त नाही. इकडे शिवच्या पप्पांनी तिला आहे ना इडलीचा घास भरवला तर तिला इडली एवढी आवडली तिच्या पप्पाच्या हातची तर तिने बघा तुम्ही समोर तिने किती मोठी इडली तोडली मी तेवढी घाबरून गेले ते पूर्ण म्हणजे केवढा मोठा तुकडा तिने तोंडात घातला तर फसला वगैरे असतं तर किती आवड झालं असतं पण तिला बघा ना किती इडली आवडली तर तिची आवड कोणती दुसऱ्या दे तिला इडली नका देऊ अगं तेच आवडलं तिला ते पण एखादं फळ दे हातात ते सगळी ते तोडायला बसली ती केळी राहते वा 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 मम्मी आरडते ना शिवचा विषय लय हाड आहे शिवकडे प्रेडिक्टचं कार्ड आहे तर अशा प्रकारे सगळ्यांनी शिवला एक एक घास भरवला त्यानंतर मी तिला थोडीशी सोनपापडी दिली होती बघा खाऊ नाही दिली पण थोडीशी लावली ती फोटो काढण्यापुरती थोडंसं तिला मी खीर वगैरे खाऊ घातली सगळ्यांनी खाऊ घातली तर मग काही मी क्लिप ॲड केल्या काही माझ्याकडे नव्हते त्यामुळे काही क्लिप ॲड करता नाही आल्या तर समोर मी तुम्हाला त्यांचे एक एक फोटो टाकते ते तुम्ही बघा आणि आता आम्हाला लग्नात जायचं आहे त्यामुळे मग हा व्हिडिओ मी इथं संपवते आहे आणि पुढं तुम्ही नक्की तो फोटो वगैरे बघूनच जा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगसाल मला तर चला बाय किती अंडा किती पूर्ण टॉल झाली बरं ती घातलं